आई तू माझ्या खोलीत जाऊन आराम कर. मी आणि प्रीतम आम्ही आहोत इथेच. नाही, जोपर्यंत श्रीकांतला शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि काही खाणारही नाहीये मी. देवा, मी जे काय बी केलं ते आदित्य सरांच्या भल्यासाठी केलं. श्रीकांत सरांना लवकर बरं कर, समजा व्यवस्थित होऊ दे. ऐको वहिनी, खरं तर मी थांबलं पाहिजे इथे दादासाहेबांसोबत, पण काय आहे ना, माझं डोकं माझी पाठ खूप दुखते आणि काय आहे, या सगळ्या घराची जबाबदारी माझ्या एकटीवरच आहे ना, सो मला जागून नाही चालणार. दामिनी, तू जाऊन झोप. हेच म्हणत होते मी. गुड नाईट. श्रीकांत, बाबा बरं वाटतंय का तुला आता? मला सांग, काय झालं होतं अचानक? म्हणजे असं कधीच बघितलं नाही मी तुला याआधी. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. तुम्ही सगळे जरा बाहेर जा. मला अहिल्यासोबत जरा महत्वाचं बोलायचं आहे. बाबा हे बघ, बस आदित्य, काय झालं? मी समजू शकते, तुला खूप काळजी वाटते. तुझं श्रीकांतवर किती प्रेम आहे मला माहिती आहे, पण डोंट वरी, तू बरा आहे आता. तू त्या पूजेच्या इथून कुठेतरी गायब झाला होतास, कदाचित म्हणून त्याला टेन्शन आलं असेल आणि हे सगळं झालं. मी बाबांना भेटून येऊ. जा. सावित्री, आवर आणि श्रीकांतसाठी लापशी बनवून घे. पारू, तू सुद्धा आवरून देवघर सजवायला घे. वय. आणि तुम्ही सगळे पण दमला असाल ना, जा आराम करा, आवरा. अहो तुम्ही
बाबा माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे पारूवर. मला माहिती आहे सगळं खूप अचानक घडलं आणि आत्ताच्या आत्ता इथून बाहेर जा. एक शब्दही नाही बोलायचं मला तुझ्याशी. आता पैसे मोजतेच जरा. हे पैसे कोणी दिलेले? हा, माझ्या जमिनीचा व्यवहार. जमिनीचा व्यवहार झाला. दुसरं भविष्य. दुसरं भविष्य काय होतं? हा, कुणाच्या तरी बहिणीचं लग्न झालंय की नाही माहित नाही, पण पैसे तरी मिळाले. आता तिसरा. जास्त पैसे आहेत म्हणजे प्रॉब्लेम काहीतरी मोठाच असणार. काय होतो हा असा प्रॉब्लेम होता जो आजपर्यंत मलाही सुटलेला नाही. शिक्षणाचा प्रॉब्लेम असो. आणि हा होता चौथा काय होता? चौथा प्रॉब्लेम काय होता रे? चौथा. हा, ती नोकरी. नोकरी मिळेल की नाही? बरोबर बरोबर बरोबर.